नमस्कार. ओनली एज्युकेशन फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण विरुद्धार्थी शब्द पाहणार आहोत. काही मराठी शब्दांच्या आधी अ, अन, औ, अप, ना, नी, निय, नीर, दू, गैर, बे, बिन, पर, व्यू, सु, कु इत्यादी काही विशिष्ट अक्षरे लावून विरुद्धार्थी शब्द तयार होतात आणि शब्दाच्या आधी लागणाऱ्या विशिष्ट अक्षरांना उपसर्ग असे म्हणतात. तर आपण बघूया आता अ उपसर्ग लागून तयार झालेले विरुद्धार्थी शब्द. बघा, कुशलचा विरुद्धार्थी अकुशल, रुंद अरुंद, स्थिर अस्थिर, चल अचल, विकारी अविकारी, स्पष्ट अपष्ट, तुलनीय अतुलनीय, विचारी अविचारी, स्वच्छ अस्वच्छ, दृश्य अदृश्य, विभक्त अविभक्त, स्वस्थ अस्वस्थ, नियमित अनियमित, विवाहित अविवाहित, हिंसा अहिंसा, नित्य अनित्य, विवेकी अविवेकी, ज्ञान अज्ञान, नियंत्रित अनियंत्रित, विस्मरणीय अस्मरणीय, ज्ञात अज्ञात, निश्चित अनिश्चित, विश्वास अविश्वास, क्षय अक्षय, नीती अनीती, वेद अवेद, क्षम्य अक्षम्य, न्याय अन्याय, व्यवस्थित अव्यवस्थित, अज्ञानी अज्ञानी, पराजित अपराजित, शक्य अशक्य, परिचित अपरिचित, शाश्वत अशाश्वत, पवित्र अपवित्र, शांत अशांत, पारदर्शक अपारदर्शक, शुद्ध अशुद्ध, पूर्ण अपूर्ण, शुभ अशुभ, पूर्णांक अपूर्णांक, सभ्य असभ्य, प्रकट अप्रकट, समजस असमजस, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष, समान असमान, प्रमाण अप्रमाण, समाधान असमाधान, प्रसन्न अप्रसन्न, सफल असफल, प्रशस्त अप्रशस्त, समर्थ असमर्थ, प्रसिद्ध अप्रसिद्ध, सहकार असहकार, प्रामाणिक अप्रामाणिक, सत्य असत्य, प्रिय अप्रिय, साध्य असाध्य, मर्यादित अमर्याद, सामान्य असामान्य, मूर्त अमूर्त, साधारण असाधारण, यशस्वी अयशस्वी, स्पृश्य अस्पृश्य, योग्य अयोग्य, सूर असुर, लिखित अलिखित, सुरक्षित असुरक्षित, लौकिक अलौकिक, संतुष्ट असंतुष्ट, रसिक अरसिक, संतोष असंतोष. त्यानंतर अन ही उपसर्ग लागून तयार झालेले विरुद्धार्थी शब्द बघा. अनुभवी अननुभवी, अपेक्षित अनपेक्षित, अवधान अनावधान, आवश्यक अनावश्यक, आदर अनादर, आरोग्य अनारोग्य, आवृत अनावृत, आसक्ती अनासक्त, आस्था अनास्था, इच्छा अनिच्छा, उत्तीर्ण अनुत्तीर्ण, उदार अनुदार, औस अनरोस. त्यानंतर ना हा उपसर्ग लागून तयार झालेले विरुद्धार्थी शब्द. कबूल नाकबूल, खुश नाखुश, पसंत नापसंत, आवड नावड, आवडता नावडता, पास नापास, बाद नाबाद, मर्द नामर्द, राची नाराजी, लायक नालायक, इलाज आणि नाइलाज. नि व दु हे उपसर्ग लागून तयार झालेले विरुद्धार्थी शब्द. रोगी निरोगी, संदिग्ध निसंदिग्ध, स्वार्थी निस्वार्थी, पापी निष्पाप, अपराधी निरपराधी, आधार निराधार, आशा निराशा, उपाय निरुपाय, उपयोगी निरुपयोगी, उपद्रवी निरुपद्रवी, उत्साही निरुत्साही, लोभी निर्लोभी, व्यसनी निर्व्यसनी, धनवान निर्धन, लक्ष आणि दुर्लक्ष. गैर बे बिन व अव हे उपसर्ग लागून तयार झालेले विरुद्धार्थी शब्द. लागू गैरलागू, समज गैरसमज, सोय गैरसोय, हजर गैरहजर, शिस्त गैरशिस्त, शिस्त बेशिस्त, जबाबदार बेजबाबदार, कायदेशीर बेकायदेशीर, सावध बेसावध, सुरेल बेसूर, हिशोबी बेहिशोबी, इमानी बेईमान, पगारी बिनपगारी, चूक बिनचूक, कृपा अवकृपा, गुण अवगुण, गुणी अवगुणी, मान अवमान. एका शब्दाला वेगळे उपसर्ग लागून तयार झालेले विरोधार्थी शब्द. सचेतन अचेतन, सबला अबला, सकर्मक अकर्मक, सलग अलग, सशक्त अशक्त, सपात्र अपात्र, सज्ञान अज्ञान, सकारण अकारण, सदाचार अनाचार, सन्मान अपमान, सुशिक्षित अशिक्षित, सुसह्य असह्य, सुस्थिर अस्थिर, सुविचारी कुविचार, सुपुत्र कुपुत्र, सुविख्यात कुविख्यात, सुसंगती कुसंगती, स्वरूप कुरूप, सजीव निर्जीव, सदय निरदय, सुसंगत विसंगत, सुगम दुर्गम, सुगंध दुर्गंध, हुकार नकार, सद्गुण दुर्गुण, सुबुद्धी दुर्बुद्धी, सुबोध दुर्बोध, सुरक्षित असुरक्षित, सुलभ दुर्लभ, सुदैवी दुर्दैवी, सत्कृत्य दुष्कृत्य, सुकर दुष्कर, सुयश अपयश, विजय पराजय, सुकार दुष्काळ, सुचिन्ह दुश्चिन्ह, सुवार्ता दुवार्ता, अतिवृष्टी अनावृष्टी, अत्यावश्यक आणि अनावश्यक. त्यानंतर उत्कर्ष अपकर्ष, उत्कृष्ट निष्कृष्ट, उपकार अपकार, शुभशकून अपशकून, स्वकीय परकीय, स्वतंत्र परतंत्र, स्वदेश परदेश, स्वतंत्र पारतंत्र, स्वाधीन पराधीन, स्वावलंबी परावलंबी, युलौकिक पारलौकिक, उन्नती अवनती, सुलक्षणी अवलक्षणी, नशीबवान कमनशिबी, आकर्षक अनाकर्षक. अनियमित विरोधार्थी शब्द. अनुरूप विजोड, अमृत विष, अलीकडे पलीकडे, अर्थपूर्ण निरर्थक, अध्ययन अध्यापन, अटक सुटका, अवघड सोपे, आठवणे विसरणे, आघाडी पिछाडी, आशीर्वाद शाप, आळसी उद्योगी, आकाश पाताळ, आत बाहेर, आनंद दुःख, आगमन निर्गमन, आरंभ अखेर शेवट, आसक्ती विरक्ती, इकडे तिकडे, उदय अस्त, उत्कृष्ट निकृष्ट, उद्घाटन समारोह, उपकार अपकार, उपयोगी निरुपयोगी, उघड गुप्त किंवा बंद, उच्च निच्च, उताना पालथा, उद्धट नम्र, उथळा कंजूस, उष्ण थंड किंवा शीतल, उंच ठेंगू बुटका, ऊन सावली, उलटा सुलटा, ओला कोरडा सुका, अंधार उजेड, कठीण मऊ कोमल, कठोर म्हणजेच विरोधार्थी मऊ कोमल, कडू गोड, कच्चा पक्का, कडक नरम, कृष्ण धवल, कृतज्ञ कृतघ्न, कृत्रिम नैसर्गिक, काळो प्रकाश, काळा पांढरा गोरा, कोवळे जून किंवा राठ, कौतुक हिरस, कौतुक आणि हिरस, खरे खोटे, खरेदी विक्री, कोरा गडद, खोल उंच, खराब चांगला, गच्च सुसुटीत, खोटं खरं, गरीब श्रीमंत, गिराईक विक्रेता, गुळगुळीत खडबडीत, गुरु शिष्य, ग्रामीण शहरी, ग्राह्य अनाग्राह्य, घट्ट सैल, चपळ मंद, चढण उतार, चांगले वाईट, चूक बरोबर, चिवट दिलदार, जन्म मृत्यू, जळणे विजणे, जमा खर्च, जलद सावकार, ज्येष्ठ कनिष्ठ, चटाई विपुलता, टिकाऊ कमकुवत, तरुण म्हातारा, तारक मारक, ताजे सिळे, तीक्ष्ण बोथट, तेजी मंदी, तेजस्वी तेजी, थोर लहान, थोरला धाकटा, सैल विरळ, दिवस रात्र, दीर्घ रस्व, दुरुस्त नादुरुस्त, दुष्ट सृष्ट, दूर जवळ, देव विरोधार्थी दानव दैत्य, देशभक्त देशद्रोही, दोष गुण, धीट भित्रा, धूर्त भोळा किंवा मूर्ख, खरा खोटा, नवा जुना, नम्रपणा उद्धटपणा, नक्कल अस्सल, नशीबवान कमनशिबी, नाशवंत अविनाशी, निर्भय भित्रा, निर्मळ मळका, न्यूनता विपुलता, पहिला शेवटचा,
पक्का कच्चा, उग्र सौम्य, प्रचंड चिमुकले, उन्नती अधोगती, पाप पुण्य, पापी पुण्यवान, प्राचीन अर्वाचीन, प्रारंभ अखेर शेवट, पूर्व पश्चिम, प्रेम द्वेष, फुलणे किंवा कमजणे, बरे वाईट, बलाढ्य किरकोळ, बलवान दुर्बळ, बिंब प्रतिबिंब, बुद्धिमान ढ मठ्ठ मूर्ख, बोलका अबोल मुका, धरती ओहोटी, भक्कम कमकुवत, भव्य चिमुकले, भाग्यवान दुर्भाग्य किंवा अभागी, मर्त्य अमर, मंजूळ कर्कश, मागचा पुढचा, मान अपमान, माथा पायता, मालक नौकर, मित्र शत्रू, मृत जिवंत, मैत्री दुश्मनी वैर शत्रुत्व, मोकळे बंदिस्त, मृदू टणक किंवा कठीण, मंद जलद, रडू हसू, रागीट प्रेमळ, राजमार्ग आडमार्ग, राव रंक, रोग उद्धार, रुचकर बेचव, लवकर सावकाश, लघु विशाल किंवा गुरु, लाभ तोटा हानी, लांब आकुड, वडलापार्जित सो कष्टार्जित, वर खाली वर वधू, विक्षिप्त समजस, वैयक्तिक सार्वजनिक, वृद्ध तरुण, शहाण्याच्या विरुद्ध, मूर्ख कुळा वेडा, शाश्वत नश्वर क्षणभंगूर, शीघ्र मंद, सूर धाडसी विरुद्ध, भित्रा, शंका खात्री, सरळ वाकडे, समोर मागे, सज्जन दुर्जन, सवाल जवाब, सनातनी सुधारक, संशय खात्री, स्तुती निंदा, स्वस्त महाग, साम्य भेद, सुरुवात शेवट अंत, सुरेल किंवा विरुद्धार्थी, कर्कश घसाडा, सुख दुःख, सुंदर कुरू, सुबक बेडक, सूर्योदय सूर्यास्त, सौंदर्य कुरूपता, स्तुती निंदा, स्थूल सूक्ष्म, स्वर्ग नरक पातळ, स्वस्त महाग, हसणे रडणे, हळू जलद, हर्ष खेद, हार जीत, हुशार मठ. अशा प्रकारे आपण विरुद्धार्थी शब्द पाहिले आहेत. हे वारंवार वाचल्यात आणि समजून घेतल्यात ते आपल्या लक्षात राहील. थँक्स फॉर वॉचिंग. ओनली एज्युकेशन, फक्त शिक्षण यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण समानार्थी शब्द म्हणजेच काही समानार्थी शब्द पाहणार आहोत. तर चला बघूया. अभिनेता म्हणजेच नट, उदर म्हणजे पोट, अपराध म्हणजे गुन्हा, उदास म्हणजे खिन्न किंवा दुःखी, अग्नी म्हणजे आग, अनल, पावक, वन्य आणि विस्तव, उत्कर्ष म्हणजे भरभराट, अत्याचार म्हणजे अन्याय जुलूम, उपद्रव म्हणजे त्रास आणि छेड, अचल म्हणजे स्थिर शांत आणि पर्वत, ऊर्जा म्हणजे शक्ती, अपाय म्हणजे त्रास इजा, एकजूट म्हणजे एकी ऐक्य एकता, अमृत म्हणजे पियुष सुधा संजीवनी, ऐश्वर्य म्हणजे श्रीमंत आणि वैभव, अवचित म्हणजे एकदम अचानक, औक्षण म्हणजे ओवाळणे, अवर्षण म्हणजे दुष्काळ पाऊस न पडणे, करमणूक म्हणजे मनोरंजन, अविरत म्हणजे सतत अखंड, कट म्हणजे कारस्थान, अनर्थ म्हणजे अरिष्ट आणि संकट, कटी म्हणजे कंबर, अरण्य, अरण्याला रान वन कानन विपिन आणि जंगल म्हणतात, कठोर म्हणजे निर्दय आणि निष्ठूर, अहंकार म्हणजे गर्व घमंड, कनक म्हणजे सोने कांचन आणि हेम, आई म्हणजे माता जन्नी माऊली आणि माय मातुश्री आणि जन्मदात्री, कमळ म्हणजे पंख, अंबुज, राजीव, पुष्कर, पद्म आणि सरोज, आरसा म्हणजे दर्पण, कपाळ म्हणजे ललाट भाल आणि मस्तक, आकाश म्हणजे गगन नभ अंबर व्यायाम ख आभाळ, कष्ट म्हणजे मेहनत, आयुष्य म्हणजे जीवन, काठ तीर किनारा आणि तट, आनंद म्हणजे हर्ष मोद तोष आमोद, कान म्हणजे कर्ण श्रवण आणि स्रोत, आश्चर्य म्हणजे नवल अचंबा, कावळा म्हणजे काक एकाक्ष आणि वायस, आज्ञा म्हणजे आदेश आणि हुकूम, काष्ट म्हणजे लाकूड, आपत्ती म्हणजे संकट, किल्ला म्हणजे गड तट आणि दुर्ग, आसन म्हणजे बैठक, किमया म्हणजे जादूगार आणि चमत्कार, आस म्हणजे इच्छा आणि मनीषा, कुटी म्हणजे झोपडी, आसक्ती म्हणजे लोभ आणि हव्यास, कृपण म्हणजे कंजूस आणि चिकू, अंग म्हणजे शरीर तन काया आणि देह, कृष म्हणजे हडकुळा, अंगारा म्हणजे निकारा, खडक म्हणजे दगड पाषाण, अंत म्हणजे शेवट अखेर, खटाटोप म्हणजे प्रयत्न मेहनत आणि धडपड, अंतरिक्ष म्हणजे अवकाश, खग म्हणजे पक्षी विहंग आणि अंडज द्विज याला खग म्हणतात, येलोक म्हणजे मृत्यूलोक, इशारा म्हणजे सूचना खून, खंग म्हणजे तलवार, त्यानंतर इंद्र सुरेंद्र आणि देवेंद्र, खेडे म्हणजे गाव आणि ग्राम, उणी म्हणजे कमतरता न्यून आणि न्यूनता, खंत म्हणजे खेद आणि दुःख, उपवन म्हणजे बगीचा बाग उद्यान वाटिका, ख्याती म्हणजे प्रसिद्धी आणि कीर्ती, गवळी म्हणजे गायक, ठग म्हणजे लुटारू, ग्रंथ म्हणजे पुस्तक, ठक म्हणजे लबाड, गणी म्हणजे शत्रू अरी, ठेकेदार म्हणजे कंत्राटदार, गनिम म्हणजे शत्रू अरी, ठेकेदार म्हणजे कंत्राटदार, गणपतीला बघा गजानन म्हणतात, लंबोदर म्हणतात, विनायक म्हणतात, एकदंत म्हणतात, गौरीसूत म्हणतात, प्रथमेश म्हणतात, गणनायक म्हणतात, अमय म्हणतात, गजवर्धन म्हणतात, गौरीनंदन म्हणतात आणि विघ्नहर्ता म्हणतात. तर डोके म्हणजे मस्तक माता, डोंगर म्हणजे पर्वत, डोळे म्हणजे चक्षु नयन अक्ष आणि नेत्र, त्यानंतर गरुडला खगेंद्र द्विजराज आणि वेंते म्हणतात, ढीग म्हणजे रास, गृहिणी म्हणजे घरधनीन, चलाक म्हणजे चतुर, गाणे म्हणजेच गीत, तरुणला युवक आणि जवान म्हणतात, त्यानंतर गायला धेनू गो आणि गोमाता, तरुला वृक्ष आणि झाड म्हणतात, गोष्ट म्हणजेच कथा आणि कहाणी, तारे तारका चांदणे आणि नक्षत्र, गौरव सत्कार, तारू जहाज आणि गल्प त्याला तारू म्हणतात, गंध वास आणि परिमळ, तिमीर अंधार आणि काळोख, घर सदन गृह निवास भवन गेय आलय निकेतन, तृष्णा म्हणजे तहान किंवा लालसा, त्यानंतर तृण म्हणजेच गवत, घोड्याला हय म्हणतात, अश्व म्हणतात, तुरग म्हणतात आणि वारू म्हणतात, तुरुंग याला कारागृह आणि केतखाना किंवा बंदिस खाना म्हणतात, चेहऱ्याला बघा तोंड मुख वदन आणि आनंद म्हणतात, त्यानंतर चौफेर म्हणजेच बहुकडे सर्वत्र आणि सोबताली, थंड शीत गार आणि शीतल, चंद्र रजनीनाथ शशांक शशी सोम निशानाथ इंदू सुधांशु आणि सुधाकर असे चंद्राला नाव आहेत. चंद्राला बघा रजनीनाथ म्हणतात, शशांक म्हणतात, शशी म्हणतात, सोम म्हणतात, निशानाथ म्हणतात, इंदू म्हणतात, सुधांशु म्हणतात आणि सुधाकर म्हणतात. थवा थंडाला शीत गार आणि शीतल म्हणतात. त्यानंतर थवा म्हणजे समुदाय गोळका गट चमू आणि जमाव. चांदणे कौमुदी ज्योत्स्ना आणि चंद्रिका. दंत म्हणजे दात. छडा तपास. दंडवत म्हणजे नमस्कार. छंद म्हणजे नाद आवड. दास म्हणजे चाकर आणि नौकर. छिद्र म्हणजे भोग. दारा म्हणजेच बायको आणि पत्नी. जरा म्हणजेच म्हातारपण. दानव याला राक्षस आणि दैत्य आणि असुर म्हणतात. जयघोष याला जय जयकार म्हणतात. दागिना अलंकार आणि भूषण. जिवाळा माया प्रेम आणि ममता. दिन म्हणजेच दिवस. जीर्ण म्हणजे जुने. दिन म्हणजे गरीब. ज्येष्ठ मोठा आणि वरिष्ठ. दुजा म्हणजेच दुसरा. झाड झाडेला वृक्ष तरु. दुनिया जग.
झुंबड म्हणजेच गर्दी, दुर्दशा, दुर्वस्था आणि दुःस्थिती. झुंज लढा आणि संघर्ष. दुर्धर कठीण आणि गहन. झेंडा, झेंड्याला बघा ध्वज, निशाण आणि पताका. देवला सूर, ईश्वर, ईश आणि परमेश म्हणतात. दैन्य म्हणजेच दारिद्र्य. धरतीला धरणी, पृथ्वी, वसुंधरा, वसुधा, मही आणि भूमी म्हणतात. ठसा, खून. त्यानंतर धवल, धवल म्हणजेच पांढरे आणि शुभ्र, याला धवल म्हणतात. आणि प्रातःकाल, सकाळ, उषा आणि पहाट म्हणतात. त्यानंतर बघा धनुष्य, धनुष्याला चाप, कोदंड, धनु, तीरकमठा. प्रेम, प्रेमला माया, लोभ आणि स्नेह. धन, पैसा, संपत्ती, द्रव्य, वित्त आणि संपदा. फूल, पुष्प, सुमन आणि कुसुम. नगर, शहर, पूर आणि पुरी. बहर, हंगाम आणि सुगी. नजराना, भेट, उपहार. बक, बक म्हणजेच बगळा. नवनीत, नजराना, भेट आणि उपहार. नवनीत म्हणजेच लोणी. बाप, वडील, पिता, जनक, जन्मदाता आणि तात म्हणतात. नदीला बघा सरिता, तटिनी आणि जीवनदायिनी म्हणतात. नृपला बघा राजा, भूप, भूपती, भूपाळ, नरेश आणि महिपती म्हणतात. बांधेसूद म्हणजेच रेखवे आणि सुडल. बेडप म्हणजे बेडोल. नाथ, धनी आणि स्वामी. बैल, बैलाला बघा ऋषभ, पोळ आणि खोंड सुद्धा म्हणतात. नारळ बघा, नारळाला श्रीफळ, नारिकेल. बंधन, निर्बंध आणि मर्यादा. निर्जन, ओसाड, बंधू, भाऊ आणि भ्राता. निर्जर, झरा, ब्रीत, बाणा आणि प्रतिज्ञा. निर्मळ, स्वच्छ. भगिनी म्हणजेच बहीण. नीर म्हणजेच पाणी. भरवसा, विश्वास आणि खात्री. नीच, नीच म्हणजे तुच्छ, अधम आणि चांडाळ. भार म्हणजेच ओझे. नेता, नायक, पुढाकारी. भान, शुद्ध आणि जागृती. नौदल, आरमार. भाऊबंद, नातेवाईक, आपता आणि सखी सोयरे. पशु, प्राणी, जनावर आणि श्वापत. पती, नवरा आणि भ्रतार. भुंगा, ब्रह्मर, भुंग, अली आणि मिलिंद. पर्वत, पर्वतला बघा नग म्हणतात, अद्री म्हणतात, गिरी म्हणतात, अचल म्हणतात आणि सैल म्हणतात. त्यानंतर भू म्हणजे जमीन, धरा, भूमी, धरती आणि दरिद्री. परिमल, सुवास आणि सुगंध. पाणी, पाण्याला बघा जल म्हणतात, पय म्हणतात, उदक म्हणतात, वारी म्हणतात, नीर म्हणतात, सलील म्हणतात आणि जीवन म्हणतात. भेद, फरक आणि भिन्नता. पारंगत, निपुण आणि तरबेज. भेकड, भित्रा, भ्याड, भिरू. पान, पर्ण, पत्र आणि पल्लव. महिमा, थोरवी, मोठेपणा आणि महात्मा. पोपट, रागू, रावा, शुक आणि कीर. रागू, रावा, शुक आणि कीर. पंख, पंक, शिखल, मनसुबा, बेत आणि विचार. पंक्ती, रांग, ओळ आणि पंगत. मकरंद म्हणजे मध. पंडित, शास्त्री, विद्वान आणि बुद्धिमान. मलूल, निस्तेज. प्रकाश, उजेड आणि तेज. मंदिर, देऊळ आणि देवालय. प्रजा, लोक, रयत, जनता. मयूर, मोर. प्रचंड, संसार. मत्सर, द्वेष, असूया. प्रतीक, चिन्ह, खून. मार्ग, रस्ता, वाट, पंथ आणि सडक. प्रताप, पराक्रम, शौर्य. मानव, मनुष्य, जाणूस आणि नर. प्राचीन, पूर्वीचा, पुरातन, जुनाट. मासा, मीन, मत्स्य. मित्र, दोस्त, सवंगडी. सोबती, साथीदार. आणि विनय म्हणजेच नम्रता. त्यानंतर बघा मुलामा, लेप. विस्तृत, विशाल आणि विस्तीर्ण. मुलगा बघा, मुलगाला सूत म्हणतात, पुत्र म्हणतात, तनय म्हणतात, नंदन म्हणतात, लेख म्हणतात आणि तोक म्हणतात. विस्मय, आश्चर्य आणि नवल. मुलगी, तनया, दुहिता, कन्या, तनुजा, लेख, सुता, पुत्री आणि आत्मजा. विलग, सुटे, अलग. विषण्ण, खिन्न आणि कष्टी. भूषक म्हणजेच उंदीर. वीज, चपला, चंचला, तडिता, बिजली, सौदामिनी, विद्युत आणि विद्युलता म्हणतात. त्यानंतर मेस, मेंढा, मोहिनी, भुरळ. मोज, मजा, गंमत. वेश म्हणजे पोशाख. मंगल, पवित्र. वेथ्या, दुःख. याचक, भिकारी. व्रण, खून किंवा क्षत. यातना, दुःख, वेदना. व्याकुळ, दुःख किंवा कसावीस. यान, अंतराळ, वाहन. क्षव, प्रेत. युक्ती, युवती, तरुणी. शक्ती, बळ, जोर, ताकद, सामर्थ्य आणि ऊर्जा. रात्र, रजनी, यामिनी, निशा, रात. त्यानंतर वृक्ष, कोरड्या, नीरस. शर, बाण, तीर आणि सायक. रोष, राग. शत्रू, अरी, रिपू, वैरी. रंग, गरीब. सेज म्हणजे बिछाना, अंथरूण आणि शय्या. लढा, लढाई, संघर्ष. लाज, शरम, भीड. शिकारी, पारधी. लाडका, आवडता. शिक्षक, गुरुजी, गुरु, मास्तर. लावण्य, सौंदर्य. शीघ्र, जलद. वर, वरला बघा नवरा आणि पती. क्षीण म्हणजेच तकवा. वंदन, नमस्कार, प्रणाम, नमन, अभिवादन, प्रणिपात. सिकस्त, पराकष्टा. सज्जन, संत. वर्षा, पाऊस, पावसाळा. समाधान, आनंद आणि संतोष. वचक, धाक, दरारा. होडी, नाव, नौका, तर. वत्स, वासरू, बालक. शत, जखम, रोहन आणि इजा. वारा, वायू, वात, मरुत, पवन आणि सुमीर. क्षमा, माफी. वासना, इच्छा. क्षय, झीज आणि रास. वाली, रक्षणकर्ता, कैवारी. क्षीण म्हणजेच अशक्त. वायदा, करार. क्षीर म्हणजे दूध. विलंब, उशीर. क्षुधा, भूक. विमल, निष्कलंक, निर्मळ. क्षम, कल्याण, हित आणि कुशल. विचंबना, काळजी, चिंता. क्षोम, क्रोध. विद्रूप, कुरूप. समुद्र, सागर, सिंधू, रत्नाकर, जल्दी आणि पयोधी. सात, त्याला सोबत आणि संगत असे म्हणतात. सुमन, सुलभ, सोपा, सुकर. साधू, संन्याशी. सुरेख, गोड. समय, वेळ. सुंदर, सुरेख, छान देखणे. साप, सापला सर्प, भुजंग आणि अही म्हणतात. सीमा, वेस, मर्यादा. शिव, संहार. नाश, विनाश, सर्वनाश आणि विध्वंस. सेवक, दास, नौकर. सैन्य, फौज, दल. स्वच्छ, नीट, निर्मळ आणि साप म्हणतात. संघ, गट, चमू आणि समूह. संशोधक, शास्त्रज्ञ. संदेश, निरोप, संकल्प. बेत, मनसुबा. स्वामी, मालक. स्वेद, घाम, घर्म. सूर्य, सूर्याला बघा काय काय म्हणतात ते. सूर्याला रवी म्हणतात, भास्कर म्हणतात, भानू म्हणतात, आदित्य म्हणतात, दिनकर म्हणतात, दिनमणी म्हणतात, सविता म्हणतात, वासरमणी म्हणतात, मार्तंड म्हणतात आणि मित्र म्हणतात. संग्राम म्हणजेच युद्ध, समर, संगर आणि लढाई. सिंह, सिंहाला बघा वनराज, शार्दूल, केसरी आणि मुगेंद्र म्हणतात. स्त्री, स्त्रीला महिला, वनिता, ललना, कामिनी म्हणतात. हताश म्हणजेच निराश. हरिण, हरिणला बघा काय काय म्हणतात. मृग म्हणतात, सारंग म्हणतात, कुरंग म्हणतात. हत्तीला गज, कुंजर. हात, हातला कर्ण, हस्त, पाणी, भुजा आणि भाऊ म्हणतात. हिम, बर्फ. हिम्मत म्हणजे धैर्य आणि धाडस. हुशार म्हणजे चतुर आणि चाणाक्ष. अशा प्रकारे आपण समानार्थी शब्द पाहिलेले आहेत. यानंतर आपण विरोधार्थी शब्द पाहणार आहोत. हे आपल्याला वारंवार वाचल्यामुळे किंवा वारंवार व्हिडिओ पाहिल्यामुळे ते आपल्याला लक्षात राहतील. काही असे शब्द आहेत ते आपल्याला वारंवार वाचावे लागतील. थँक्स फॉर वॉचिंग. नमस्कार, ओनली एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत घरदर्शक शब्द.
ज्याप्रमाणे माणसाची घरे असतात त्याचप्रमाणे प्राण्यांची घरे असतात. काही पशुपक्षी आपले घर स्वतःच बनवतात, तर काही पशुपक्ष्यांची घरे बनवली जातात. प्राण्यांच्या घरांना खालीलप्रमाणे वेगवेगळी नावे आहेत, ते आपण आज पाहूया. उंदराच्या घराला आपण बीळ म्हणतो. पोपटाची किंवा पोपटाचा ढोली किंवा पिंजरा. उंड किंवा सारणी याच्या घराला पिलखाना म्हणतात. पक्ष्यांचे घर त्याला घरटे म्हणतात. कावळ्याचे घर त्याला घरटे म्हणतात. मधमाशांचे पोळे. कोंबडीच्या घराला कुऱ्हाडे म्हणतात. माणसाच्या घराला घर म्हणतात. कोळ्याच्या घराला जाळे म्हणतात. मोर झाडावर असतो. गाईच्या घराला गोठा म्हणतात. माकडाचं घर झाडावर असते. माकडसुद्धा झाडावर असते. गुरांचा गोठा. माशांचे घर पाणी. घोड्यांचा तबेला किंवा पागा. मुंग्यांचे वारूळ. घुबडाची ढोली. सापाचे वारूळ. चिमणीचे घरटे. म्हशीचा गोठा. वाघाची गुहा. वटवाघूळ. पडक्या भिंती. सिंहांची गुहा. हत्तीचा हत्तीखाना किंवा अंबारखाना. डुक्करवाडा. विंचू. दगडांच्या फटी. अस्वल. डोंगर कपारीत. अशा प्रकारे आपण घरदर्शक शब्द पाहिलेले आहेत. त्यानंतर पिल्लूदर्शक शब्द. माणसाच्या पिल्लांना म्हणजेच लहान मूल किंवा बाळ म्हणतात. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्राण्यांच्या पिल्लासाठी वेगवेगळे शब्द वापरले जातात, ते आपण पाहूया. कुत्र्याच्या पिल्लाला पिल्लू म्हणतात. गाईच्या पिल्लाला वासरू म्हणतात. म्हशीचे रेडकू. वाघाचा बछडा किंवा बच्चा. गाढवाच्या पिल्लाला सिंगरू म्हणतात. शेळीच्या पिल्लाला करडू म्हणतात. घोड्याच्या पिल्लाला सिंगरू म्हणतात. सिंहांच्या पिल्लाला छावा म्हणतात. पक्ष्यांचे पिल्लू. हरणाच्या पिल्लाला पाडस किंवा शावक म्हणतात. माणसाच्या याला बाळ किंवा लेकरू म्हणतात. मांजरांचे पिल्लू. मेंढीच्या पिल्लाला कोकरू म्हणतात. त्यानंतर एका शब्दाचे अनेक भिन्न अर्थ शोधणे. अभंग. न भंगलेला किंवा काव्यरचनेचा एक प्रकार. अंतर. मन, भेद किंवा लांबी. अनंत. अमर्याद परमेश्वर. आस. इच्छा किंवा गाडीच्या दोन चाकाचा जोडणारा कणा याला सुद्धा आस असे म्हणतात. ऋण म्हणजे एक कर्ज. दुसरं ऋण म्हणजे उपकार आणि वजाबाकीचे चिन्ह याला सुद्धा ऋण म्हणतात. ओढा. मनाचा कल, पाण्याचा लहान ओघ याला सुद्धा ओढा म्हणतात. अंक. मांडी, आकडा किंवा संख्या याला सुद्धा अंक म्हणतात. अंग. शरीर म्हणजेच अंग, भाग आणि बाजू याला सुद्धा अंग म्हणतात. अंबर म्हणजेच आकाश आणि अंबर म्हणजेच वस्त्रसुद्धा होते. कळ. भांडणाचे कारण, गुप्त केली आणि वेदना याला सुद्धा कळ म्हणतात. कर म्हणजेच हात होते, किरण होते आणि सरकारी सारा याला सुद्धा कर म्हणतात. कर्ण म्हणजेच कान होते आणि महाभारतातील योद्धा त्याला आपण सुद्धा कर्ण म्हणतो आणि त्रिकोणातील काटकोनातील बाजू याला सुद्धा कर्ण म्हणतात. काळ. वेळ, यम आणि मृत्यू. घाट. डोंगरातील रस्ता आणि नदीच्या पायऱ्या. चिरंजीव मुलगा म्हणतो आणि चिरंजीव याला दीर्घायुष्य सुद्धा म्हणतात. जलदला ढग सुद्धा म्हणतात आणि जलद म्हणजे लवकर सुद्धा होते. जीवन म्हणजे आयुष्य आणि जीवन म्हणजेच पाणी सुद्धा होते. डाव. कारस्थान, कपट, केळी. तट याला किनारा, कडा, किल्ल्यांची भिंत. तळी. तळाला तलाव आणि तामण. तीर याला काठ आणि बाण म्हणतात. दंड. शिक्षा, काठी, बाहू. द्विज. पक्षी आणि ब्राह्मण. द्विज म्हणजे पक्षी सुद्धा होते आणि द्विज म्हणजे ब्राह्मण सुद्धा होते. धड. मानेखालचा शरीराचा भाग त्याला आपण धड म्हणतो. अखंड याला सुद्धा धड म्हणतात आणि धड म्हणजे स्पष्टपणे. ध्यानला चिंतन, समाधी, भोळसट व्यक्ती. नाद. छंद आणि आवाज. नाव. हुडी. नावला हुडी सुद्धा म्हणतात आणि कसेचेही नाव त्याला नाव म्हणतात. पै म्हणजे पाणी आणि दूध. पर म्हणजे परका, पीस. पक्ष. वादातील बाजू. पंख. पंधरवडा आणि राजकीय संघटनेला पक्ष म्हणतात. पार. पलीकडे, वडाचा पार. पात्र. भांडे किंवा नदीचे पात्र. नाटकातील पात्र. कारणीभूत योग्य. पूर. नगर, पाण्याचा पूर. भाव. भक्ती, किंमत, दर, भावना. भेट. नजराना, भेटणे. माया. ममता, धन, कपडा, शिवताना कडेने सोडलेली जागा त्याला सुद्धा माया म्हणतात. मान. मोठेपणा आणि शरीराचा एक भाग. त्यानंतर माळ. फुलाची माळ आणि ओसाड जागा याला सुद्धा माळ म्हणतात. वर म्हणजेच आशीर्वाद होते, वरची दिशा होते, ज्याची लग्न ठरलेलं आहे तसा पुरुष सुद्धा होतो. वल्ली म्हणजे वेल आणि वल्ली म्हणजे स्वच्छंद माणूस. वाणी. उद्गार, व्यापारी, एक सरपटणारा किडा. वात म्हणजे वारा होते, विकार आणि दिव्याची वात. वारी. पाणी, यात्रा, निमित फेरी. वाली. रक्षणकर्ता, एका वानराचे नाव. विभूती. पुण्यस्फुरुत, भस्म, अंगारा, रक्षा. सुमन याला फूल म्हणतात आणि सुमन म्हणजेच पवित्र मन. सूत याला धागा किंवा सार. नमस्कार. ओनली एज्युकेशन, फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण ध्वनिदर्शक शब्द पाहणार आहोत. आपल्या सोबतच्या परिसरातून आपण नेहमी वेगवेगळे आवाज ऐकतो. त्यातील काही आवाज प्राण्यांचे, पक्ष्यांचे, वाहनाचे, वाद्याचे आणि भिन्न भिन्न क्रियाचे असतात. अशा प्रकारच्या आवाजासाठी विशिष्ट शब्द वापरले जातात किंवा हे आवाज विशिष्ट नावाने ओळखले जातात. काही पशुपक्ष्यांचे ध्वनिदर्शक शब्द बघूया. कबुतरांचे त्याला घुमणे म्हणतात. बेडकांचे डरावणे, डरकणे किंवा डराव. कावळ्यांची काव. कुत्र्यांचे भुंकणे. भुंग्याचा किंवा मधमाशांचा गुंजारव. कोकिळांचे कुहू. माकडाचा भुहुकार. कोल्यांची कोल्हेकुई. म्हशीचे रेकणे. कोंबड्याचे आरवणे. मोराचा केकराव. गाईचे हंबरणे. मोरांची केकावली. वाघाची डरकाळी. गाढवांचे ओरडणे. सापाचे फुसफुसणे किंवा फुत्कार. घुबडाचा धुतकार. हत्तीचे चित्कारणे. घोड्याचे किंकाळणे. हंसाचा कलरव. चिमणीची चिवचिव. सिंहाची गर्जना. पक्ष्यांचा मंजूळ आवाज त्याला किलबिल म्हणतात. पक्ष्यांचे भांडण कलकलाट. काही ध्वनिदर्शक शब्द. अश्रूची घळघळ. पंखांचा फडफडाट. घंटांचा घणघणाट. पाण्याचा खळखळाट. डासाची भुनभुन. पानाची सळसळ. ढगाचा गडगडाट. पावसाची रिमझिम किंवा रिपरिप. तलवारीचा खणखणाट. पैजनाची चुमचुम. तारकांचा चमचमाट. बांगड्यांचा किणकिणाट. नाण्यांचा छनछनाट. रक्ताची भळभळ. पक्ष्यांचा किलबिलाट. विजांचा कडकडाट. क्रियादर्शक शब्दाची ध्वनी. भुरकन म्हणजे उडणे. गरकन म्हणजे वळणे. टरकन फाडणे.
मटकन बसणे, धपकन पडणे, गटकन गिळणे, खळकन फुटणे, सटकन निसटणे, सपकन म्हणजे वार करणे. नमस्कार. ओनली एज्युकेशन फक्त शिक्षण या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण शब्दसमूहाबद्दल एक शब्द म्हणजेच अनेक शब्दाबद्दल एक शब्द पाहणार आहोत. तर चला बघूया. अनेक बाबीवर एकाच वेळी लक्ष ठेवणारा त्याला आपण अष्टावधानी म्हणतो. अरण्याचा राजा त्याला वनराज म्हणतो. अरण्याची शोभा त्याला वनश्री म्हणतो. अपेक्षा नसताना घडलेली गोष्ट अनपेक्षित. अस्वलाचा खेळ करणारा त्याला दरवर्षी म्हणतो. आपल्या लहरीप्रमाणे वागणारा स्वच्छंदी. आग विझवणारे यंत्र अग्निशामक केंद्र. इनाम म्हणून वंशपरंपरागत मिळालेली जमीन त्याला वतन म्हणतो. ईश्वर आहे असे मानणारा आस्तिक. ईश्वर नाही असे मानणारा नास्तिक. उंचावर पडणारा पाण्याचा प्रवाह त्याला धबधबा म्हणतो. ऐकायला बोलायला न येणारा मूकबधीर. भाषण ऐकणारे श्रोते. अंग राखून काम करणारा अंगचोर. कथा सांगणारा कथेकरी. कथा किंवा गोष्ट लिहिणारा कथाकार कथालेखक. कल्पना नसताना आलेले संकट घाला. कधी जिंकला न जाणारा अजिंक्य. कर्तव्याकडे पाठ फिरवणारा कर्तव्य प्राडमुख. कर्तव्य पार पाडण्यात तत्पर असणारा कर्तव्यदक्ष. कसलीच इच्छा नसलेला निरीच्छ. कष्ट करून जगणारा किंवा श्रमावर जगणारा श्रमजीवी किंवा कष्टकरी. कविता करणारा किंवा रचणारा कवी. कविता गाऊन दाखवणारा काव्यगायक. कविता करणारी कवयित्री. कमी आयुष्य असलेला अल्पायुष्य किंवा अल्पायुषी. कमी वेळ टिकणारा अल्पजीवी किंवा क्षणभंगूर. कादंबऱ्या लिहिणारा किंवा लिहिणारी कादंबिकारा. किल्ल्याच्या सभोवताली भिंत त्याला तट्ट म्हणतात. कुस्ती खेळण्याची जागा होत किंवा आखाडा. केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ. केलेले उपकार विसरणारा कृतघ्न. कैदी ठेवण्याची जागा कारागृह किंवा बंदीशाळा किंवा तुरुंग. खूप दानधर्म करणारा दानशूर. खूप आयुष्य असलेला दीर्घायुष्य किंवा दीर्घायुषी. खूप मोठा विस्तार असलेले ऐसपैस विस्तीर्ण. खूप पाऊस पडणे अतिवृष्टी. गायीसाठी काढून ठेवलेला घास गोग्रास. गाणे गाणारा गायक. गोलाकार फिरणारा सोसाट्याचा वारा वावटळ. घरदार नष्ट झाले आहे असा निर्वासित. घोडे बांधण्याची जागा पागा किंवा तबेला. चरित्र लिहिणारा चरित्रकार. चार रस्ते एकत्र येतात ती जागा चौक किंवा चव्हाटा. अनेकामधून निवडलेले निवडक. चांदण्या रात्रीचा पंधरवाडा. शुद्ध पक्ष किंवा शुक्ल पक्ष. चित्रे काढणारा चित्रकार. जमिनीखालील गुप्त मार्ग त्याला भुयार म्हणतात. जमिनीवर राहणारे प्राणी त्याला भूचर म्हणतात. जमीन व पाणी अशा दोन्ही ठिकाणी राहणारे प्राणी त्याला उभयचर म्हणतात. जमिनीचे दान त्याला भूदान म्हणतात. जादूची खेळ करून दाखवणारा जादूगार. ज्याला आईवडील नाही तसा पोरका किंवा अनाथ. ज्याच्या हातात चक्र आहे असा चक्रपाणी किंवा चक्रधर. ज्याला मरण नाही असा अमर. ज्याला कोणीही शत्रू नाही असा अजातशत्रू. ज्याला लाज नाही असा निर्लज्ज. ज्याचा तळ लागत नाही असा अथांग. ठराविक काळाच्या अंतराने प्रसिद्ध होणारे नियतकालिक. ढगांनी भरलेले ढगाळलेले किंवा अभ्राच्छादित. तीन रस्ते एकत्र मिळतात ते ठिकाण तिठा. थोड्यावर संतुष्ट असणारा अल्पसंतुष्ट. दगडावर किंवा दगडाच्या मूर्तीवर घडवणारा शिल्पकार. दगडावर कोरलेले लेख शिलालेख. दररोज प्रसिद्ध होणारे दैनिक. दर आठवड्याने प्रसिद्ध होणारे साप्ताहिक. दर पंधरवड्याने प्रसिद्ध होणारे पाक्षिक. दर महिन्याने प्रसिद्ध होणारे मासिक. दर 3 महिन्यांनी प्रसिद्ध होणारे त्रैमासिक. दर 6 महिन्यांनी प्रसिद्ध होणारे षण्मासिक. दर वर्षाला किंवा वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे वार्षिक. दररोजचा ठरलेला कार्यक्रम दिनक्रम. दारावरील पहारेकरी द्वारपाल किंवा दारवान. दुष्काळात सापडलेले दुष्काळग्रस्त. दुसऱ्यावर अवलंबून असलेला परावलंबी. दोन नद्या एकत्र मिळतात ते ठिकाण संगम म्हणतात त्याला. देशाची सेवा करणारा देशसेवक. देवापुढे सतत जळणारा दिवा नंदादीप. दुसऱ्यावर उपकार करणारा परोपकारी. धान्य साठवण्याची जागा त्याला कोठार म्हणतात. नदीची सुरुवात होते ती जागा उगम. नदीतील खोलगट भागातील खोल पाणी त्याला ढोह म्हणतात. नाटके लिहिणारा नाटककार. होडी चालवणारा नावाडी किंवा नाखवा किंवा नाविक. नाटकात किंवा चित्रपट काम करणारा नट किंवा अभिनेता. नेहमी घरात बसून राहणारा घरकोंबडा. पहाटेपूर्वीची वेळ त्याला उषाकाळ असे म्हणतात. पाऊस मुळीच न पडणे अवर्षण किंवा अनावृष्टी. पायापासून डोक्यापर्यंत आपादमस्तक. पाय जोडणे घातलेला अनवाणी. पाहण्यासाठी आलेले लोक प्रेक्षक. पायी जाणारा पादचारी. पाण्याखालून चालणारी बोट पाणबुडी. पाण्यात राहणारे प्राणी त्याला जलचर म्हणतात. पुरामुळे ज्यांचे नुकसान झाले असे लोक पूरग्रस्त. पुरी कधी घडले नाहीत असे अभूतपूर्व. प्रेरणा देणारा प्रेरक. फुकट भोजन मिळण्याची ठिकाण त्याला सदावर्त किंवा अन्नछत्र म्हणतात. विनामूल्य पाणी मिळण्याचे ठिकाण पानपोई. बसगाड्या थांबण्याची जागा बस स्थानक. बातमी आणून देणारा किंवा देणारी वार्ताहर. बातमी सांगणारा वृत्तनिवेदक. भाषा करणारा वक्ता. मन किंवा चित्त आकर्षित करणारा मनोहर चित्ताकर्षक मनोवेदक किंवा चित्तवेदक. मालाचा साठा करून ठेवण्याची जागा गोदाम कोठार किंवा वखार. माकडाचा खेळ करून दाखवणारा त्याला मदारी म्हणतात. मासे पकडणारा त्याला कोळी म्हणतात. मूर्ती बनवणारा मूर्तिकार. मूर्तीची पूजा करणारा मूर्तिपूजक. मूर्ती फोडून टाकणारा मूर्तिभंजक. मोजता येणार नाही असे अगणित किंवा असंख्य. श्रेष्ठ किंवा महान ऋषी महर्षी. मृत्यूवर विजय मिळवणारा मृत्युंजय. योजना आखणारा योजक. रणांगणावर आलेले मरण वीरमरण. रक्षण करणारा रक्षक. रात्रीचा पहारेकरी जागल्या. राज्यातील लोक प्रजाजन रयत किंवा प्रजा. रोग्याची शुश्रूषा करणारी परिचारिका. लग्नासाठी जमलेले लोक वराडी. लढण्याची विद्या युद्धकला. लाखो रुपयाचा धनी लक्षाधीर. लिहिता वाचता येणारा साक्षर. लिहिता वाचता न येणारा त्याला निरक्षर म्हणतात. लोकांचा आवडता लोकप्रिय. लोकांनी मान्यता दिलेला लोकमान्य. लोकांचे नेतृत्व करणारा लोकनायक. वनात राहणारे प्राणी वनचर. डोंगर कपारीत राहणारे लोक गिरिजन. वाडवडिलांनी मिळवलेली वडिलोपार्जित. विमान चालवणारा वैमानिक. व्याख्यान देणारा व्याख्याता. शत्रूपुढील बातमी काढणारा हेर. शत्रूला सामीर झालेला फितूर. शिकारी उंच बांधलेला मळा मचान. शेत पिकवतो तो शेतकरी. शोध लावणारा संशोधक. सतत काम करणारा दीर्घोद्योगी. सतत निंदा नालस्ती करणारा निंदक. समाजाची सेवा करणारा समाजसेवक. सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय कामधेनू.
सर्व इच्छा पूर्ण करणारा वृक्ष त्याला कल्पवृक्ष म्हणतात. संकट दूर करणारा विघ्नहर्ता, स्वतःची बुद्धी न वापरता सांगितले तेवढेच काम करणारा सांगकाम्या, सिनेमाच्या कथा लिहिणारा पटकथा लेखक, सुखाच्या मागे लागलेला सुख लोलूप, स्वर्गातील इंद्राची बाग नंदनवन, स्वतः संपादन केलेली स्वार्जित किंवा स्वसंपादित, स्वतः श्रम न करता खाणारा एक खाऊ, स्वतःचा फायदा करून घेणारा स्वार्थी, स्वतःबद्दल अभिमान असलेला स्वाभिमानी, स्वतःबद्दल अभिमान नसलेला स्वाभिमान शून्य, स्वतःची कोणतीही वस्तू सहज देणारा उदार किंवा दिलदार, स्वदेशाचा अभिमान असणारा स्वदेशीभिमानी, स्तुती करणारा भाट, हतीला काबू ठेवणारा किंवा राखणारा त्याला आपण माहूत म्हणतो. हरिणासारखे डोळे असणारी मृगनासनी, हरिणाक्षी किंवा मृगनैना, कुरंगनैना असं म्हणतो. हिंडून करायचा पहारा गस्त, हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत आसे तू हिमालय. अशा प्रकारे आपण म्हणजे एका शब्दाबद्दल एक शब्द हे पण आपण पाहिलेले आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला हे शब्दसमुहाबद्दल म्हणजे अनेक शब्दाबद्दल एक शब्द हे पाहिलेले आहेत. थँक्स फॉर वॉचिंग. समूहदर्शक शब्द, एकापेक्षा अधिक वस्तू, प्राणी, व्यक्ती यांच्या समूहाला दर्शवण्यासाठी ज्या शब्दाचा वापर केला जातो त्या शब्दाला समूहदर्शक शब्द असे म्हणतात. समूह म्हणजेच वस्तू असू शकतात, एकत्र आलेल्या प्राणी असू शकतात किंवा व्यक्तीचा समूह असू शकतो आणि त्यासाठी एखादा शब्द बोलला जातो त्याला समूहदर्शक शब्द असे म्हणतात. काही समूहदर्शक शब्द आपण पाहूया. चला. आंब्याच्या झाडाची म्हणजेच आंब्याच्या झाडाचा जो समूह असतो त्याला आमराई किंवा राई म्हणतात. उंटाचा किंवा लमानाचा त्याला तांडा म्हणतात. उतारूची त्याला झुंड किंवा झुंबड म्हणतात. उपकरणांचा संच म्हणतात त्याला. उसाची मोळी, करवंदाची जाळी, काजूची किंवा माशाची गाथण, किल्ल्यांचा जुडगा, कलिंगडांचा ढीग, केसाचा पुचका, केळ्यांचा घड किंवा लोकर, खेळाडूंचा संघ, गवताचा भारा, गवताची पेंडी किंवा गंजी, गायगुरांचे खिलार, गुरांचा कळप, चोरांची किंवा दरोडेखोरांची टोळी, घरांची चाळ, चकत्यांची चळत, जहाजाचा काफिला, तारकांचा पुंज, ताऱ्यांचा पुंजका, द्राक्षांचा घड किंवा घोस, दुर्वाची जुडी, ढगांचा घनमंडल, धान्याची रास, नाण्याची चळत, नारळांचा ढीग, नोटाची थप्पी, नोटाचे पुडके, पक्ष्यांचा थव्वा, प्रवाशांची झुंबड, प्रश्नपत्रिकांचा संच, पाठ्यपुस्तकांचा संच, पालेभाजीची गड्डी किंवा जुडी, पिकत घातलेल्या आंब्याची अडी, पुस्तकांचा किंवा वह्याचा गठ्ठा, पोत्याची थप्पी, फळांचा घोस किंवा ढीग, फुलझाडांचा ताटवा, फुलांचा गुच्छ, बांबूंचे बेट, भाकऱ्यांची किंवा रुपयाची चवड, मडक्याची उतरंड, मातीचा ढिगारा, माणसाचा जमाव, मुलांचा घोळका, मुंग्यांची रांग, मेढ्यांचा कळप, यात्रेकरूंची जत्रा, लाकडाची मोळी, वस्तूचा संच, वयाचा गठ्ठा, वानराची टोळी, वाळूचा ढीग, वारकऱ्यांची दिंडी, वाद्याचा रुंद, विटांचा ढीग, विद्यार्थ्याचा गट, विमानाचा ताफा, वेलीचा कुंज, साधूचा जथा, सैनिकांचे पथक, पलटण किंवा तुकडी, शिक्षकांचा रुंद आणि हत्तीचा कळप. अशा प्रकारे वस्तू व्यक्तीच्या समूहाला, वस्तू असेल, प्राणी असेल आणि व्यक्ती असेल यांच्या समूहाला समूहदर्शक शब्दाला ज्या शब्दांचा वापर केला जातो त्या शब्दाला समूहदर्शक शब्द असे म्हणतात. काही आपण समूहदर्शक शब्द पाहिलेले आहेत. थँक्स फॉर वॉचिंग. नमस्कार. ओनली एज्युकेशन्स फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण अलंकारिक शब्द पाहणार आहोत. मराठी भाषेतील काही शब्दांना व शब्दसमूहांना एखाद्या विशिष्ट अर्थ प्राप्त होतो. अशा शब्दामुळे भाषेला डोल व गोडवा प्राप्त होते, भाषेची खुमारी वाढते. अशा शब्दांना अलंकारिक शब्द असे म्हणतात. उदाहरणार्थ, मी अभ्यासाचा श्रीगणेशा केला. या वाक्यात श्रीगणेशा करणे याचा अर्थ सुरुवात करणे असा आहे. काही अलंकारिक शब्द बघा. अतिशय तापट माणूस त्याला 11 रुद्र म्हणतात. मूर्ख मनुष्य अरण्य पंडित, अनेक चांगले गुण असलेला अष्टपैलू, निरक्षर माणूस अक्षरशत्रू, अव्यवस्थितपणाचा कारभार अंधेर नगरी, मूर्खपणाचा सल्ला देणारा उंटावरचा शहाणा, उदार माणूस कर्णाचा अवतार, भांडण लावून देणारा कळीचा नारद, झोपाळू माणूस कुंभकर्ण, दुष्ट स्त्री कैकई किंवा मंथरा, मोठे भांडण खंडाजंगी, अतिशय चैनीखोर खुशालचंद, थापा गप्पा मारणारा गप्पीदास, अश्रू गंगा यमुना, कसली पारख नसलेला गाजर पारखी, मंदबुद्धीचा गुळाचा गणपती, मुलाबाळांनी भरलेले घर गोकुळ, घराबाहेर न पडणारा घरकोंबडा, निरर्थक बडबड चटपट पंजरी, मार 14वे रत्न, रागीट माणूस जमदग्नीचा अवतार, दुसऱ्याच्या अंकित असणारा ताटाखालचे मांजर, कधीही न बदलणारे दगडावरची रेष, साधाबोळा मनुष्य देव माणूस, सरळ मार्ग धोपट मार्ग, मंदबुद्धीचा नंदी बैल, कारस्थान करणारा पाताळेंद्री, लवाड माणूस पांढरा परीस, मूर्ख अकलेचा कांदा, जिचा उपयोग नाही अशी तक्रार अरण्य रुदन, फार काळ न टिकणारे अळवावरचे पाणी, गुप्त गोष्ट अंडी पिली, एखाद्या गोष्टीची सुरुवात ओनामा, अगदी दुर्मिळ वस्तू उमराचे फूल, दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा कळसूत्री भावले, हडकुळा माणूस काडी पहलवान, संकुचित वृत्तीचा कूपमंडूक, श्रुद्ध लोकाची वटवट कोलेकुई, भांडण खडाष्टक, अपशब्दाने खरपटी काढणे केटरांची पूजा, जन्मापासून श्रीमंत गर्भश्रीमंत, भीतीदायक संकट गंडांतर, बेयकली माणूस गाढव, मर्म किंवा रेष्य गुरुकिल्ली, गैबी किंवा निरुपयोगी मनुष्य गोंगलगाय, चिकाटी धरणारा किंवा त्रास देणारा घोरपड, वैभवाचा काळ चालता काळ, शत्रुत्व 36चा आकडा, नासाडी करीत फिरणारे टोळभैरव, उपवास थंडा फराळ,
अल्पकाळ टिकणारे सुख, दुपारची सावली, बिनचूक वजनाचा काटा, धारवाडी काटा, खूप श्रीमंत, नवकोट नारायण, अतिशय दुर्मिळ योग, पर्वणी म्हणतात त्याला, निसर्गात नसलेली वस्तू, पांढरा कावळा आणि म्हातारा मनुष्य, पिकलेले पान. थँक्स फॉर वॉचिंग. फक्त एज्युकेशन ओनली शिक्षण या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण वाक्यप्रचार पाहणार आहोत. वाक्यप्रचार हा शब्दशः म्हणजे सरळ असलेल्या अर्थापेक्षा एक वेगळाच अर्थ प्राप्त झालेला शब्दसमूह असतो. उदाहरणार्थ, सविताताईंनी त्यांच्या प्रवीणला डोक्यावर बसवून ठेवल्यामुळे दिवसेंदिवस तो अधिकच हट्टी होत चालला आहे. वरील वाक्यातील डोक्यावर बसून ठेवणे याचा अर्थ डोक्यावर बसणे असा शब्दशः म्हणजे सरळ अर्थ घेत नाहीत, तर सेपारून ठेवणे लायकीपेक्षा अधिक महत्त्व देणे असा लावतात. भाषेच्या विकासामध्ये आपल्या शरीरातील अवयवापासून बरेच वाक्यप्रचार असले गेलेले आहेत. त्याचप्रमाणे माणसांनी आपल्या परिसरातील इतर वस्तूपासून सुद्धा काही वाक्यप्रचार तयार केलेले आहेत. पुढे शारीरिक अवयवावर आधारित वाक्यप्रचार आणि इतर वाक्यप्रचार अशा दोन गटात काही वाक्यप्रचार दिलेले आहेत. शारीरिक अवयवावर आधारित वाक्यप्रचार, त्याचे अर्थ: अंग चोरणे म्हणजेच फारच थोडे काम करणे, अंगाची लाई होणे म्हणजेच अतिशय संताप होणे, अंगात वीज संचारणे, अचानक बळ येणे, अंगवळणी पडणे, सवय होणे, ऊर भरून येणे, गदगदून येणे, कपाळ फुटणे, दुर्दैव्य ओढवणे, कपाळमोक्ष होणे, मृत्यू येणे, अचानक झालेल्या आघातामुळे उद्ध्वस्त होणे, कपाळाला हात लावणे, हताश होणे, नाराजी दाखविणे, काढता पाय घेणे, विरोधी परिस्थिती पाहून निघून जाणे, कान उघाडणी करणे, चुकीबद्दल कडक शब्दात बोलणे, कान उपटणे, कडक शब्दात समज देणे, कान टोचणे, खरमरीत शब्दात चूक लक्षात आणून देणे, कान निवणे, ऐकून समाधान होणे, कान फुंकणे, चुगडी किंवा चहाडी करणे, कानाने हलका असणे, कशावरही पटकन विश्वास ठेवणे, कानामागे टाकणे, दुर्लक्ष करणे, कानाला खडा लावणे, एखाद्या गोष्टीच्या अनुभवावरून ती ठरवून टाळणे, कानावर हात ठेवणे, नाकबूल करणे, कानी कपाळी ओरडणे, एकसारखे बजावून सांगणे, कानावर घालणे, लक्षात आणून देणे, कानोसा घेणे, अंदाज घेणे किंवा चावल घेणे, केसाने गळा कापणे, घात करणे, कंठ दातून येणे, गहीवरून येणे, कंठस्नान घालणे, सिरछेद करणे, कंठासी प्राणीने खूप कासावीस होणे, कंबर कसणे, जिद्दीने तयार होणे, कंबर कसणे, धीर सुरणे, खांद्याला खांदा भिडवणे, सहकार्याने एकजुटीने काम करणे, गळा काढणे, मोठ्याने रडणे, गळा गुंतणे, अडचणीत सापडणे, गळ्यात गळा घालणे, खूप मैत्री करणे, गळ्यातला ताईत होणे, अत्यंत आवडता होणे, गळ्यापर्यंत बुडणे, डबघाईला येणे किंवा कर्जबाजारी होणे, चेहरा खुलणे, आनंद होणे, चेहरा पडणे, लाज वाटणे, खजील होणे, शरम वाटणे, छाती दडपणे, घाबरून जाणे, भीती वाटणे, जिभेला हाड नसणे, अद्वा बोलणे किंवा वाटेल ते बोलणे, जीभ सैल सोडणे, वाटेल तसे ते बोलणे, जीव की प्राण असणे, खूप आवडणे, डोक्यावर कापून फोडणे, निर्दोष माणसावर दोष टाकणे, डोक्यावर बसवणे, फाजील लाड करणे, डोळा असणे, पाळत ठेवणे, डोळा लागणे, झोप येणे, डोळे उघडणे, अनुभवाने सावध होणे, डोळे झाक करणे, दुर्लक्ष करणे, डोळे निवणे, समाधान होणे, पाहून बरे वाटणे, डोळे पांढरे होणे, मोठा धक्कादायक प्रसंग निर्माण होणे, डोळ्यात अंजन घालणे, चूक स्पष्टपणे लक्षात आणून देणे, डोळ्यात धूळ फेकणे, हातवाट डोळ्यात देखत खोटे नाटे सांगून फसवणे, डोळ्याला डोळा न लागणे, झोप न येणे, डोळ्याची पारणे फिटणे, समाधान होणे, पाहून आनंदित होणे, डोळे विस्कारणे, आश्चर्याने पाहणे, डोळ्यातून थेंब न काढणे, आघात दुःख होऊनही न रडणे, तळपायाची आग मस्तकी जाणे, अतिशय संतापणे, तोंड काळे करणे, कायमचे निघून जाणे, तोंड घशी पडणे, विश्वासघात होणे, अडचणीत येणे, तोंड घशी पाडणे, विश्वासघात करणे, तोंडचे पाणी पडणे, अतिशय घाबरणे, तोंड देणे, सामना करणे किंवा लढाईसाठी सिद्ध होणे, तोंड फिरवणे, नाराजी व्यक्त करणे, तोंड भरून बोलणे, मनाचे समाधान होईल स्तोवर बोलणे, तोंड वेगाडणे, याचना करणे, तोंड सांभाळून बोलणे, जपून बोलणे, तोंड सुख घेणे, दोष देताना वाटेल तसे बोलणे, तोंडाची वाफ दवडणे, वायफळ बडबड करणे, तोंडात बोट घालणे, आश्चर्यचकित होणे, तोंडात सेन घालणे, पराकोटीची निंदा करणे, तोंडाला कुलूप घालणे, गप्प बसणे, तोंडातून सुद्धा न काढणे, तोंडाला तोंड देणे, भांडणे, तोंडाला पाणी सुटणे, हाव निर्माण होणे, दाटवत खाणे, चीड व्यक्त करणे, दात धरणे, सूड घेण्याची भावना बाळगणे, दात विचकणे, निर्लज्जपणे हसणे किंवा वेगाडणे किंवा चिवडणे, दाताच्या कण्या करणे, वारंवार विनंती करणे, दाती तृण धरणे, शरण जाणे, नजर चुकवणे, न दिसेल अशी हालचाल करणे किंवा फसवणे, नवल वाटणे, आश्चर्य वाटणे किंवा चकित होणे, नाक उडवणे, थट्टा उपवास करणे, नाक कापणे, घोर अपमान करणे, नाक खुपसणे, नको त्या गोष्टीत उगाच सहभागी होणे, नाक घासणे, लाचार होऊन माफी मागणे, नाक मुरडणे, नापसंती दाखवणे किंवा उपहास व्यक्त करणे, नाकाने कांदे सोलणे, जादा सहानपण दाखवणे, नाकी नऊ येणे, फार दगदग होणे किंवा दमणे, पाठ थोपटणे, शाबासकी देणे, कौतुक करणे, पाठ दाखवणे, समोरून पळून जाणे, पाठ पुरवणे, सारखे मागे लागणे किंवा पिच्छा पुरवणे, पाठबळ असणे, आधार असणे, पाठीला पोट लागणे, उपाशी राहिल्याने हाडकुळा होणे, पाय काढणे, विरोधी परिस्थिती लक्षात घेऊन निघून जाणे, पाय घसरणे, तोल जाणे किंवा मोहात फसणे, पाय धरणे, शरण जाणे, माफी मागणे, पाय बंद घालणे, आळा घालणे, पाय मोकळे करणे, फिरायला जाणे, स्वतःच्या पायावर उभे राहणे, स्वतंत्र होणे, स्वावलंबनी होणे, हसून हसून पोट दुखणे, खूप असणे, पोटात आग पडणे, खूप भूक लागणे, पोटात कावळे कोकलणे, खूप भूक लागणे, पोटात ठेवणे, गुपित सांभाळणे, पोटात शिरणे, मोठ्या चातुर्याने विश्वास संपादन करणे, पोटाला चिमटा घेणे, अत्यंत काटकसरीने राहणे, पोटावर पाय देणे, रोजंदारी बंद करणे, पोटाशी धरणे, माया करणे, घोषित घेणे, प्राण्यापेक्षा जपणे, स्वतःच्या जीवापेक्षा एखादी गोष्ट सांभाळणे, बोटावर नाचवणे, हवे तसे खेळवणे किंवा पूर्ण ताब्यात ठेवणे, मनात अडी धरणे, एखाद्याविषयी मनात राग ठेवणे, मांडीवर घेणे, दत्तक घेणे, मोठीत असणे, ताब्यात असणे, रक्त आटवणे, अतिकष्ट करणे, रक्ताचे पाणी करणे, अतिश्रम करणे किंवा अतिशय कष्ट करणे, हाडाची काढी करणे, अतिकष्ट करणे किंवा अतिशय मेहनत करणे, हाडी खिळखिळ करणे, भरपूर चोप देणे, हात आखडणे, देण्याची क्षमता असतानाही कमी देणे, हातगाईवर येणे, मारामारीची पाळी येणे, हातचा मळ असणे, एखादी गोष्ट सहज करता येणे, हात झटकणे, नामा निराळा होणे, हात टेकणे, नाईलाजाने शरण येणे, हात दाखवणे, मार देणे किंवा फसवणे,
हात देणे, मदत करणे, हात मारणे, ताव मारणे किंवा भरपूर खाणे, हातातोंडाशी गाठ पडणे, जेमतेम खाण्यास मिळणे, हातापाय पडणे, लाचारीने विनवण्या करणे, हातावर तुरी देणे, डोळ्या देखत पसून पडणे, दोन हात करणे, सामना करणे किंवा टक्कर देणे, हृदय भरून येणे, गदगदून येणे, गैवरून येणे. इतर वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ. अभय देणे, भीती नाहीसी करण्यासाठी धीर देणे, अन्नान्न दशा येणे, अत्यंत गरिबीमुळे खायला न मिळणे, अन्नाला मोताद होणे, खायला न मिळणे, अन्नास जागणे, उपकार स्मरणे, आकाश पातळी करणे, प्रयत्नाची बरी सीमा गाठणे, आग पकडणे, अतोनात संतापणे, आगीत उडी घेणे, स्वतःहून संकटात सापडणे, आगीत तेल ओतणे, आधीच्या भांडणात आणखीन भर टाकणे, आभाळ कोसळणे, मोठे संकट कोसळणे, आभाळ फाटणे, सर्व बाजूंनी संकट येणे, अंगीकूस करणे, निश्चयपूर्वक पुढे पुढे जाणे, आडवे होणे, झोपणे, आडेवेडे घेणे, इच्छा असूनही निकार दर्शवण्याचा प्रयत्न करणे, उंटावरून शेळ्या आखणे, प्रत्यक्ष कार्यापासून दूर राहून नुसत्या सूचना देणे, ओहोटी लागणे, उतरती कळा लागणे, अंत पाहणे, अखेरची मर्यादा गाठेपर्यंत खस्स पाहणे किंवा सतत त्रास देणे, कणिक तिमणे, खूप मारपीट करणे, कळ लावणे, भांडण लावणे, कचाट्यात सापडणे, तावडी सापडणे, कडेलोट करणे, त्रास देण्याची परिसीमा गाठणे, काट्याने काटा काढणे, दुष्टाकडून दुष्टाला शासन करणे, कुरघोडी करणे, दुसऱ्यापेक्षा वरचढ होणे, कुंपणाने सेत खाणे, ज्याच्या हाती रक्षणाचे काम आहे त्यानेच नुकसान करणे, कोंड्याचा मांडा करणे, हलाकीच्या परिस्थितीतही काटकसरीने पण समाधानाने राहणे, खजिलोने, केलेल्या चुकीची लाज वाटणे किंवा शरम वाटणे, खडे चारणे, पराभव करणे, खडे फोडणे, दुसऱ्याला दोष देत राहणे, खाजून खरूच काढणे, भांडण उकरून काढणे, खो घालणे, एखाद्या कामात विघ्न आणणे, खोड मोडणे, अद्दल घडविणे, गची वाद होणे, गर्व होणे, गंध नसणे, अजिबात ज्ञान किंवा माहिती नसणे, गरकसणे, गुंतून राहणे, मन रंगणे, मग्न राहणे, गट्टी जमणे, मैत्री होणे, गैरून जाणे, मनातून हतबलून जाणे, घर चालणे, कुटुंबाचा निर्वाह होणे, घरोबा असणे, जिव्हाळ्याचे संबंध असणे, घर डोक्यावर घेणे, खूप गोंगाट करणे, घाम जिरवणे, कष्ट करणे, घाम गाळणे, गोकंपटी करणे, पाठांतर करणे, ते पुन्हा पुन्हा म्हणणे, चाल करून येणे, हल्ला करणे, चाऊल घेणे, अंदाज घेणे, लक्ष देऊन ऐकणे, कानोसा घेणे, चीज होणे, घेतलेली मेहनत सफल होणे, चुळबुळ करणे, अस्वस्थ होऊन हालचाल करणे, चंग बांधणे, निश्चय करणे, जीवाचे रान करणे, प्रयत्नाची पराकाष्ठा करणे, जीवात जीव येणे, हायसे वाटणे किंवा सुटकीची भावना निर्माण होणे, जीवाला जीव देणे, वाटेल ते मोल देऊन दुसऱ्याला मदत करणे, जीव तिळ तुटणे, खूप हळहळणे, जीव भांड्यात पडणे, सुटकीची भावना निर्माण होणे, जंग पछाडणे, कसून शोध घेणे, जळून खाक होणे, पुणे जळणे किंवा राख होणे, झुंबड उडणे, गर्दी होणे, टेंबा मिरवणे, ऐट दाखवणे, टोमणा मारणे, खोचक बोलणे, टंगळमंगळ करणे, काम टाळणे किंवा चालढकल करणे, डाव साधणे, संधी मिळता जिंकणे किंवा मतलब साधणे, डाळ न सिजणे, काम न साधणे, तनत निघून जाणे, रागाने निघून जाणे, तमा नसणे, परवा नसणे, तावडीतून सुटणे, कचाट्यातून सुटणे, ताकास तूर लागू न देणे, थांगपत्ता लागू न देणे, तिखट बोलणे, जहाल बोलणे, तीपापड होणे, अतिशय संताप होणे, तोड नसणे, योग्यतेचे दुसरे नसणे, दवंडी पिटणे, जाहीर करणे, सर्वांना सांगणे, दिवस पालटणे, परिस्थिती बदलणे, दिवस फिरणे, वाईट दिवस येणे, दुतडी भरून वाहणे, मोठ्या प्रमाणात अस्तित्व जाणवणे, धडकी भरणे, खूप भीती वाटणे, दडगत नसणे, संकटातून सुटण्याची आशा न उरणे, दावेदनाने खूप घाबरणे, दारात इथे पडणे, लढता लढता विरमरण येणे, धुळीला मिळणे, नास होणे किंवा दुर्दैशवाने, धूम ठोकणे, पळून जाणे, धूळ चारणे, पूर्ण पराभव करणे, नाव मिळवणे, कीर्ती मिळवणे, नाव सोनेरी अक्षरात उमटवणे, चिरकाल टिकणारी कीर्ती मिळवणे किंवा जरामण होणे, नाव कायमचे कोरले जाणे, निश्चित पडणे, स्थिर की हालचाल न करता पडले राहणे, पदरमोड करणे, स्वतःसाठी ठेवलेल्या पैशातून दुसऱ्यासाठी खर्च करणे, पराचा कावळा करणे, अतिशयोक्ती करणे, प्रसार होणे, पळून जाणे, गायब होणे, पाच्यावर दारान बसणे, भयभीत होणे, पाणी पडणे, वाया जाणे, पाणी पाजणे, पराजित करणे, पाणी सोडणे, त्याग करणे, पाण्यात पाहणे, द्वेष करणे, पारडी फिरणे, परिस्थिती एकदम बदलणे, पारात चढणे, संताप होणे, पित्त खवळणे, खूप राग येणे, पोपटपंची करणे, अर्थ न समजता पाठ करणे, पोवारा करणे, पळून जाणे, पोरका किंवा पोरकी होणे, अनाथ होणे, पैसे झाडाला लागणे, सहजपणे अतुनात पैसा मिळत राहणे, फडशा पाडणे, खाऊन टाकणे, ठार मारणे, नाश करणे, बस्तान बसवणे, स्थिर स्थावर होणे, बुचकाळ्यात पडणे, गोंधळ होणे, गोंधळून जाणे, भान हरपणे, गुंगून जाणे किंवा तल्लीन होणे, भीतीने थरथर कापणे, खूप घाबरणे, थरकाप होणे, भडकावून सोडणे, गोंधळून टाकणे किंवा स्वतःहून सोडणे, मरणाला मिठी मारणे, स्वतःहून मरण स्वीकारणे, मासी सिंकणे, कामात विघ्न येणे, माशा मारणे, काही न करता वेळ घालवणे, माग काढणे, शोध घेणे, मागावर असणे, शोधत असणे किंवा पाळतीवर असणे, मात करणे, विजय मिळवणे, मात्र न चालणे, इलाज न चालणे, मूग गिळणे, दुर्लक्ष करून गप्प बसणे, मेतकूट जमणे, खूप मैत्री होणे, रंगत येणे, खूप मजा येणे, लष्कराच्या भाकऱ्या वाजणे, निस्कारण नको त्या उठाठेवी करणे, लालूच दाखवणे, मोहात पडणे, वचपा काढणे, भरपाई करणे, वाट लागणे, नष्ट होणे किंवा नुकसान होणे, वाटेस जाणे, खोडी जाणे, वाकुल्या दाखवणे, चिडवणे, वाली भेटणे, आधार देणारा माणूस भेटणे, वीरश्री संचारणे, विजयांची उमेद निर्माण होणे, शोभा करणे, वावाडे काढणे किंवा निर्वसना करणे, शोभा होणे, नाचक्की होणे, शंक करणे, आरडाओरड करणे, सळो की पळो करणे, सत्तावून सोडणे, सवड मिळणे, मोकळा वेळ मिळणे, सुसाट पळणे, वेगात पळणे किंवा जोरात पळणे, सुळसुळाट होणे, अमर्याद वाढ होणे, सुळावर चढवणे, फाशी देणे, सैरावैरा पळणे, वाट मिळेल तिकडे पळणे, हट्टास पेटणे, स्वतःची खरे करण्यासाठी वाटेल ते करणे, अमृत उमरीवर येणे, वादाला भांडणाचे स्वरूप येणे, हरभऱ्याच्या झाडावर चढवणे, खोटी स्तुती करणे, हाती काही न लागणे, काहीच फायदा न होणे, हाय खाणे, जास्ती घेणे किंवा मोठ्या दुःखामुळे मन खचत जाणे, हा म्हणता पसरणे, अगदी थोड्या वेळात सगळ्यांना कळणे, उलकावणी देणे, फसवणे किंवा चकवणे, हेळसांड करणे, आबाळ करणे, होळी करणे, चांगल्या गोष्टीचा नाश करणे. थँक्स फॉर वॉचिंग. नमस्कार.
ओनली एज्युकेशन फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण महादीप या पुस्तकामधले जोडशब्द पाहणार आहोत. तर चला पाहूया. जोडशब्द कशाला म्हणतात? मराठीत काही शब्दांची पुनरावृत्ती होऊन जोडशब्द तयार होतो. उदाहरणार्थ समोरासमोर, लालेलाल, भारंभार, हळूहळू, गडगडाट, कटकट, धडधड, फडफड, मुळूमुळू, धाडधाड, कणकण इत्यादी. काही वेळा पहिल्या शब्दांच्या अर्थाचा शब्द जोडून येतो. उदाहरणार्थ ओढाताण, आसपास. काही वेळा दुसऱ्या शब्दातील फक्त एखादी अक्षर बदलते. उदाहरणार्थ उपास, तापास, थाटमाट, अर्धामुर्दा. तर काही आपण जोड शब्द पाहूया. अक्कल हुशारी, उरला सुरला, काबाड कष्ट, गड किल्ले, अगळ पगळ, एकटा दुकटा, कामधंदा, गडेकोट, अचकट विचकट, ऐस पैस, कामकाज, गणगोत, अदलाबदल, ऐश आराम, कायदे कानून, गल्लीबोळ, अधूनमधून, ओढाताण, कावरा बावरा, गाजावाजा, अमीर उमराव, ओबडधोबड, काळवेळ, गाठभेट, अवतीभोवती, औरस चौरस, काळा सावळा, गुरेढोरे, अळमटळम, अंगत पंगत, कांदा भाकरी, गोडधोड, अक्राळ विक्राळ, उच्च नीच, किडूक मिडूक, गोडी गुलाबी, अर्धामुर्दा, अंधाधुंदी, क्रियाकर्म, गोरगरीब, अकांड तांडव, कडी कोयडा, बुजबूज, गोरा मोरा, आगत स्वागत, कडेकपारी, केर कचरा, गोरा गोमटा, आडपडदा, कडेकोट, कोड कौतुक, गोळा बेरीज, आसपास, कच्चे खटले, कोर्ट कचेरी, घरदार, आडवा तिडवा, कच्ची बच्ची, खबरबात, चठ्ठा मट्टा, आंबट चिंबट, कपडा लत्ता, खर्च वेच, चढ उतार, इडापिडा, करता सवरता, खाडाखोड, चारा पाणी, उघडा वागडा, करार मदार, खाच खळगे, चाल ढकल, उघडा बोडका, कागदपत्र, खानाखुना, चिट्टी चपाटी, उपास तापास, काटकसर, खेडोपाडी, चार चौघे, उधळ माधळ, कानाकोपरा, ख्याली खुशाली, चिट्ट पाखरू, उधार उसनवार, कापड चोपड, खेळ खंडोबा, चीज वस्तू, चुगली चहाटी, थातूर मातूर, पाचपोच, मागमूग, चुपचाप, थांगपत्ता, पाटपाणी, मानपान, चूकभूल, दगाफटका, पाऊस पाणी, मान मारातब, टसका मस्करी, दमदाटी, पाठपुरावा, माय माऊली, चोळामोळा, दयामाया, पान सुपारी, मारपीट, जमीन जुमला, दंगाधोपा, पालापाचोळा, मारजोड, जवळपास, दंगामस्ती, पावणा रावळा, माल मसाला, जडीबुट्टी, दगडधोंडा, पाळेमुळे, मीठ भाकरी, जाडजूड, दागदागिने, पुसत पास, मीठ मिरची, जाडाभरडा, दानधर्म, पूजा अर्चा, मुले बाळे, जाळपोळ, दानापाणी, पे पैसा, मेवा मिठाई, जीर्णशीर्ष, दानागोटा, पै पावना, मोलमजुरी, जीवजंतू, दाना वैरण, पैसा अडका, मोडतोड, जुना पुराणा, दिवाबत्ती, पोरे बाळे, मंत्रतंत्र, जेवणखान, दिवसा ढवळ्या, पोरे सोरे, रडत खडत, झाड झाडोरा, दिन दुबळा, फाटाफूट, रमत गमत, जाडलोट, दूध दुभते, फौज फाटा, राजे महाराजे, जाडे झुडपे, देवधर्म, कंदफितुरी, रागरंग, टक्के टोनपे, देवघेव, बरे वाईट, रामरगाडा, टिवल्या बावल्या, देवाणघेवाण, बहीण भावंडे, रीतिरिवाज, टंगळमंगळ, धडधाकट, बागबगीचा, रूपरंग, ठाकठीक, धक्काबुक्की, बाजारहाट, रोकटोक, ठाव ठिकाणा, धष्टपुष्ट, बापलेक, रोगराई, डागडुजी, धन दौलत, बाया बापड्या, लतावेली, डामडोल, धनधान्य, बैलभांडार, लग्नकार्य, तडकाफडकी, धरपकड, बोलभांड, लाकूडफाटा, तारतम्य, धर बंद, बाडबिस्तरा, लाडीगोडी, ताळमेळ, धागादोरा, भाऊबंद, लोळापांगळा, टाळतंत्र, धूमधाम, भाकरतुकडा, लुंगासुंगा, तिखटमीठ, धूळदान, भाजीपाला, वजन मापे, तोडफोड, ध्यानीमणी, भोळा बाबडा, वृक्षविल्ली, तोळामासा, नदीनाला, भांडणतंटा, वाडवडील, त्रेधा तिरपीठ, नपातोटा, भांडीकुंडी, वास्तपुस्त, थकबाकी, नकापोरा, भीड मुरवत, व्रत वैकल्य, तट्टामस्करी, नोकरचाकर, भीडभाड, व्यापार उदीम, थाटमाट, पडजड, मनोमन, शहाणा सुरता, सिक्कामूर्त, भावभाव, शेजारी पाजारी, हिंदीन, सेठ सावकार, हेवा दावा, सेतीभाती, होम हवन, शेतीवाडी, सगळे सोयरे, सणवार, सरमिसळ, सरसकट, सरळ सोट, संगत सोबत, सदा सर्वदा, सटरफटर, सती सावित्री, सडा सारवण, सवता सुभा, सल्ला मसलत, सई सलामत, सात शृंगार, साजिरा गोजिरा, साधा भोळा, साधा सुधा, साधू संत, साफसफाई, सुख शांती, सोने नाणे, सोयर सुतक, सोयरा धायरा, सोक्षमोक्ष, सांगोपान, स्थावर जंगम आणि स्थितावर. अशा प्रकारे आपण काही जोड शब्द पाहिलेले आहेत. थँक्स फॉर वॉचिंग.